मला काय सांगाल, आज मतदान प्रक्रिया पार पडते, काय वाटतं? मी या ठिकाणी जवळपास आता जिल्ह्यामध्ये आम्ही आणि मंगेशदादा आम्ही फिरलो. आता इकडे संजूभाऊ इकडे बसलेले आहेत. त्यामुळे सगळीकडे जर आम्ही बूथची प्रक्रिया मतदानाची पाहिली तर जवळपास 90%च्या वरती मतदान झाल्याचं सगळीकडे चित्र आहे. आणि आम्हाला वाटतं की एक तासभरामध्ये 100% मतदान जळगाव जिल्ह्यामध्ये विधान परिषदेचं मतदान होणार आहे. काय विजयाचा विश्वास वाटतो? 100%. म्हणजे आम्हाला माझ्या माहितीप्रमाणे 85 ते 90% मतं मिळतील. राज्यामध्ये काय स्थिती? सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकू. खासदार कुठलेले आहेत उभाटा गटाचे या संदर्भात? शिंदे हे गट. ते दिल्लीचं मला काही माहीत नाही. तुमच्या चॅनलद्वारेच मी बघतोय की त्या ठिकाणी गट स्थापन करण्याची त्यांची प्रक्रिया सुरू आहे. शेवटी आता तो सेंट्रलचा विषय असल्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्ही असल्यामुळे इतकं मला पूर्ण काही त्याच्यातलं माहिती नाही. शेवटी संजय राऊत म्हणतायत की पक्ष जर फोडला तर आम्ही तुम्हाला फोडू, नाहीतर जेलमध्ये जाण्याची तयारी. तर त्यांचं बोलणं कायम असतं. त्या आम्ही ज्यावेळेस गेलो होतो तर 40 रेडे गेले होते म्हणून ते म्हणले होते की मुंबईत पाय ठेवून दाखवा. आम्ही मुंबईतनं तिकडनं आलो होतो. त्यांनी सांगितलं त्या एरियाने. एक प्रकारे शिवीगाळ देखील करताय. त्यांना शिव्या देता येतात, पण आमच्या आता शिव्या त्यांना समजणार पण नाही. इतक्या वेगळ्या शिव्या आहे आमच्या ऐराणीमधल्या. एक दिवशी त्यांना मी देईल तेव्हा लक्षात येईल. मग काय सांगाल, आज मतदान पार पडतंय, या संदर्भात आज तुम्ही उमेदवार आहात? आज सकाळी 8 वाजेपासून विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान या सर्व जिल्हाभर पार पडते आहे. आणि या ठिकाणी या जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 7च्या 7 मतदान केंद्रांवर अतिशय उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी मतदान सुरू आहे. अनेक मतदान केंद्रांवर तर मतदान आटोपलेलं आहे. हे असताना तुम्ही कार्यकर्ते होता, तुम्हाला काही दुगदुगी वाटते मनामध्ये? मला कुठलीच दुगदुगी आधी नव्हती, आताही कुठलीच दुगदुगी नाही. कारण आपण बघतो आहे की महायुतीचे सर्व नेते असतील, सर्व मतदार असतील, हे भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे आहे. आणि त्याचबरोबर इतरही मतदार बंधूंनी मला खूप खूप भरभरून प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. हो, बंडखोरीचा कुठेतरी फायदा होईल. अनिल चौधरी असोत किंवा रेश्मा काळे असो, यांनी माघार घेतलेली आहे. तुम्हाला फायदा होईल असं वाटतं? हे बघा, आम्ही तर कुणालाच म्हटलं नाही की आम्हाला पाठिंबा द्या किंवा आमच्यासाठी माघार घ्या. त्यांना वाटलं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी माघार घेतलेली आहे. आधी महायुती आमच्यासोबत भक्कमपणे उभी होती आणि एक संघ असलेल्या महायुतीत या ठिकाणी आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ असतील, गुलाबरावजी पाटील असतील, आदरणीय रक्षाताई, या ठिकाणी संजयजी सावकारे व सर्वच आमदार महायुतीचे यांनी अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी महायुती भक्कम ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला असल्यामुळे आम्हाला कुठलीही या ठिकाणी धाकधुकी किंवा भीती नव्हती. परंतु समोरच्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला, त्यांचे अभिनंदन करतो. ज्यांनी माघार घेतली, त्यांनी माघार कशी घेतली ते काय मला या ठिकाणी सांगता येणार नाही. संपूर्ण राज्यभरामध्ये कसं असणार आहे भाजपची? संपूर्ण राज्यभरात या ठिकाणी महायुतीचेच उमेदवार विजय होणार आहेत. कारण आपणही बघतो आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरात या ठिकाणी अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी महायुतीसाठी आहे. पण एकीकडे बघायला गेले तर शिंदे गटाचे जे कार्यकर्ता असतील, पदाधिकारी असतील, त्यांचीही ज्या ठिकाणी शिंदे गटाला जागा सोडण्यात आली होती त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार देण्यात आलेले आहे. कुठेतरी शिंदे गटातील कार्यकर्ता व पदाधिकारी नाराज असल्याचं दिसून आलेलं आहे. असं आहे की भाजपाने कुठलाही पदाधिकारी किंवा उमेदवार दिलेला नाही. काही लोकांना वाटलं, त्या ठिकाणी त्यांनी बंडखोरी केलेली आहे. परंतु सर्वच ठिकाणी महायुतीचे सर्व नेते एक संघ असल्यामुळे या ठिकाणी बंडखोरांनी कितीही प्रयत्न केला तरी महायुतीचेच उमेदवार सर्वदूर निवडून येतील. पण जागा वाटपावरती शिंदे सरकारमध्ये फक्त त्यांना 4च जागा महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेले होते. त्यांची इच्छा होती की जास्त जागा आम्हाला देण्यात यावी असं. मी या ठिकाणी जिल्ह्यात काम करणारा एक छोटा कार्यकर्ता आहे. या निमित्ताने कार्यकर्त्याच्या निमित्ताने मला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. परंतु प्रदेश स्तरावर काय चाललं आहे आणि कशा वाटाघाटी झाल्या हे मी या ठिकाणी सांगू शकत नाही. तो नेत्यांचा अधिकार आहे, तर नेतेच बोलू शकतात. उत्तर महाराष्ट्रामध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडते. प्रतिष्ठा तुमची देखील कोणाला लागलेली होती? आमची सीट अगदी हमखास निवडून येणारी सीट होती. महायुतीचे जेवढे आमचे उमेदवार आहेत त्याची टोटल जर पाहिली तर जवळपास 450च्या वर मतदान महायुतीचं असल्यामुळे आमच्या सीटला काही धोका नव्हता, कुठला चॅलेंजही नव्हता. त्याच्यामुळे त्याच्यात काही प्रश्नच नव्हता की काही परत पणाला लागले की काय. महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र होतो आणि आमची सीट येणारच होती.
येईलच. उत्तर महाराष्ट्रामध्ये काय स्थिती राहील? संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचे उमेदवार विजयी होतील. तो एकंदरीत राजकीय घडामोडी देखील माघारीच्या आणि बंडखोरीच्या पाहायला मिळालेल्या आहे. त्याचा कुठे फायदा होईल? आमच्या याच्यात कुठे बंडखोरी झाली? आमच्या याच्यात तर सगळं जो उमेदवाराला तिकीट दिलं तो नॉमिनेट झाला त्या ते उभे आहे. बाकी महायुतीच्या उमेदवारांनी माघार घेतली. शिंदे गटाचे जे खासदार आपल्या उभाटा गटाचे खासदार फुटलेले महायुतीमध्ये जोडत आहेत. त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही.